आणि हे बाबा आहे काका. हां नमस्कार काका. तर परत आवडलं रे. हॅलो, स्वागत आहे तुझ्या आमच्या सॅफ्रॉन व्हॅली रेस्टॉरंटमध्ये. थँक्स. नमस्कार मंडळी, मी संजीवनी. आपल्या यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर आपली यूट्यूब फॅमिली ही आता 30,000 पेक्षा जास्त झालेली आहे आणि कालच आपले 30,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. तर आज आम्ही खूप खुश आहोत आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झाले. तर आम्ही दोघेही तुमचे खूप खूप आभारी आहोत. तर मित्रांनो, खूप खूप आभारी आहोत आम्ही. तर असेच आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या मित्रांबरोबरही शेअर करा आणि जर काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा नक्की द्या. तर आपली फॅमिली 30,000 जणांची झालेली आहे आणि आमच्या पार्कला पण आता पार्टी पाहिजे आहे. तर आम्ही म्हटलं की काहीतरी आपण आणूया आणि सेलिब्रेशन करू. तर आता आम्ही केक आणायला जाणार आहोत कारण की आता ऑलरेडी 4:30 वाजले आणि 5 वाजता इथले केक शॉप बंद होतात. आज संडे आहे, नाहीतर बाकीच्या दिवशी 6 वाजेपर्यंत ओपन असतं. तर चला तर मग आता केक शॉपमध्ये जाऊ आणि तुम्हालाही पाहायला मिळेल की आमच्या जवळचं जे केक शॉप आहे ते कसं आहे. चला तर मग निघूया. कुठलं घ्यायचं? कुठलंही कुठलं पाहिजे? तर आम्ही केक घेतलाय आणि आता बिलिंग करतोय. तर आता आम्ही केक आणलेला आहे आणि पार्थू आणि शार्वे केक कट करणार आहेत. पार्थू हॅपी आहे तू? ते खूप एक्साइटेड आहेत. मगासपासून त्यांचं चाललंय की कधी हॅपी आहे का? Thank you for giving us charity cake. ओके. दादा तू बोल आता. Mama, आम्ही खूप आभारी आहे आणि थँक यू सो मच. ओके. पार्थ तू बोलणार. तर हा 30Kचा केक आहे आम्ही आणलेला. हो ॲक्च्युली पॅशन फ्रूट फ्लेवर आहे असं. हा असा. आणि कलरफुल छान दिसतोय. सगळे ट्रॉपिकल फ्रुट्स आहेत त्याच्यावर. हा तर हा शार्वेचा फेवरेट आहे आणि पार्थला पण आवडतो. पण पार्थला स्ट्रॉबेरी त्याचा फेवरेट आहे. स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट. ओके ओके तर चालेल. तर पार्थू कट कर बघू. तू आणि दादा. दादा हँड हे कर. ओके. तर तुम्ही सुद्धा सगळे या केक खायला. Mango. तर पुन्हा एकदा आम्ही तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहोत. हा दिवस आम्हाला तुमच्यामुळेच बघायला मिळाला. तर नेहमी आमच्यावर असंच प्रेम करा. तर आम्ही आता सगळे तयार झालेलो आहोत आणि इथे जवळच एक इंडियन रेस्टॉरंट आहे, तर तिथे आम्ही जेवणासाठी जाणार आहोत. तर हे इंडियन रेस्टॉरंट जे आहे ते संजूच्या एका मैत्रिणीचंच आहे. तर आपल्या मराठी माणसाचं ऑस्ट्रेलियातील रेस्टॉरंट म्हणजे आम्हाला पण अभिमानास्पद आहे आणि आम्ही आता तिथे जाणार आहोत. तर तुम्हाला पण बघायला भेटेल की ऑस्ट्रेलियातील आपल्या मराठी माणसाचं रेस्टॉरंट कसं आहे आणि ते कशा प्रकारे ते रेस्टॉरंट चालवतात. चला तर मग निघूयात. Yeah, that I will use it in my jacket. Then Which one? I used it to go right. I was scared to go in the park. That's why I'm. तर आमच्या जवळचं हे शॉपिंग सेंटर आहे, पार्किंग आहे आणि इथे शॉपिंग सेंटर आहे. तर याच लाईनला इंडियन रेस्टॉरंट आहे ते. तर ही माझी मैत्रीण पायल आहे आणि तिची मुलगी आणि तिचं नाव दिशा आहे आणि हे बाबा आहे काका.
नमस्कार काका. तर पूर्ण फॅमिली मिळून हा बिझनेस सांभाळत आहेत म्हणजे. तर त्यांनी खूप छान इथे Setup एवढी केलेलं वर्ष आहे आणि छान हे केलेलं आहे. तर एक मराठी म्हणून आम्हाला पण खूप अभिमान आहे की महाराष्ट्रातली नाही का महाराष्ट्रातली आपली लोक. थँक्यू. एकदम फ्रेश. थँक्यू. छान वाटलं मी भेटेल. आले इथे काय केलं. थँक्यू व्हेरी मच. आणि तू मम्माला मदत करते ते पण आम्हाला खूप आवडतं. नाही चांगलं आहे. ती तिचं एवढं स्कूल म्हणजे जो काही स्टडी वगैरे आहे तो सांभाळ. 12वीला आहे. ऑल द बेस्ट. नाही खूप छान. गुड. तर पाहिल तू आमच्या व्ह्युअर्सला जस्ट सांगशील का की तू ऑस्ट्रेलियात किती वर्षापासून आहे आणि हे रेस्टॉरंट किती वर्ष चालवते असं? आम्ही इथे 12 वर्षापासून आहोत इथे आणि रेस्टॉरंट 7 वर्ष झाले आम्हाला. 7 वर्ष ना. Start. छान. आणि भाऊजी सुद्धा तुला मदत करतात जे काही तेच मेन बनवतात. ही इज द मेन शेफ. ते main आहेत. ही इज बिहाइंड एव्हरीथिंग. नाही खरंच खूप छान आणि आम्ही बनवते. त्यांना मदत करतो. बरोबर. नाही असं सगळे म्हणजे फॅमिली एकत्र येऊन बिझनेस रन करतात. दॅट्स व्हेरी गुड. छान. तुम्ही असंच तुमचा सपोर्ट राहू दे आमच्या. हो हो नक्की. आणि इंडियातून गाव वगैरे गाव कोणतं मग काका? अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूरचे. श्रीरामपूर ना. हा. अहमदनगर. क्रिकेटची विनिंग टीम आहे. श्री दादा सगळे म्हणजे मेन ही इज द वन. तर आमच्या मराठा वॉरियर्स म्हणून आमची टीम आहे. ओके ओके आम्ही ते- आता जिथे केलं होतं लास्ट टाइम. Okay, last time. हां, हां. तिथे. तिथे आम्ही लास्ट टाइम जिंकलो होतो फायनली. बटर चिकन. बटर चिकन इज एव्हरीवन्स फेवरेट. आणि गार्लिक नान है ना. गार्लिक नान. ओके. हां तंदुरी चिकन एंट्रीमध्ये, बटर चिकन, लॅम बिर्याणी आणि गार्लिक Garlic नान. 5 गार्लिक नान. पहिले एकत्र आणायचं का तंदुरी चिकन? तंदुरी चिकन पहिला चालेल. मेक मे मेन. थँक्यू. तर आता ऑर्डर दिलेली आहे आणि आम्ही वेट करते. आणि तू काय काय ऑर्डर केलंय? चिकन ओके. गार्लिक नान आणि अजून बिर्याणी. हो बिर्याणी. वाव. आणि पार्थ तू काय काय ऑर्डर केलंय? गार्लिक नान, बिर्याणी, मलाई, लांबचं बिर्याणी, लॅम बिर्याणी ना सांगितली. ओके. बिर्याणी, गार्लिक नान, बटर चिकन आणि आणि निलेश दादाचं हे रेस्टॉरंट खरंच खूप छान आहे. निलेशचे बाबासुद्धा गेली 4 वर्ष ऑस्ट्रेलियात आहेत आणि ते सुद्धा आपल्या फॅमिलीला या हॉटेलमध्ये खूप मदत करतात. फ्रायडे सॅटर्डे संडेला हे रेस्टॉरंट खूप बिझी असतं. त्यामुळे त्यांच्याकडे कामाला काही स्टाफ पण आहे आणि सगळीच फॅमिली स्वभावाने खूप मस्त आहे. सध्या ती बिझी आहे कारण की संध्याकाळची वेळ आहे. हो हो. आणि आता customers कस्टमर येत कसं येत आहेत. हो आणि खूप छान असतं जेवण. आणि नेहमी तिच्याकडून ऑर्डर वगैरे करतो की आणि खूप छान वाटतं आपल्या. हो. आणि इथले पियरा वॉटर्स हॅरिसडेल एरियामध्ये जेव्हा बड्डेज किंवा हे असतात तर हो. केटरिंगचे ऑर्डर्स वगैरे ते करतात असं. आपल्या खूप मराठी लोकांचे जेव्हा काही कार्यक्रम असतात बरोबर. होम वॉर्मिंग किंवा असं तर खूप जण तिच्याकडे ऑर्डर देतात. किंवा आपले मंडळाचे कार्यक्रम असतील तेव्हा पण नाही का तेव्हा ते. हे बोलतो. चांगलेच आपले मराठमोळे हो हो. पदार्थ पण देतात. आणि तुम्ही पाहू शकता की खूप छान असं इंटेरियर डेकोरेशन केलेलं आहे. हां खूप छान आहे ना. मस्त. ॲक्च्युली ते अगोदर मेनूची एक हे होते नाही का असं. आता त्यांनी थोडंसं चेंज केलं आहे असं. थँक्यू. पार्थू पापड. वाव. हॅवी. दाल तडका. This is just inside the naan. आणि ते स्मोकी तंदूर चिकन आलेलं आहे. खूप छान आहे. अरोमा आहे ना. आणि एकदम गरम गरम आहे. तर हे रेस्टॉरंटचं किचन आहे आणि इथेच सगळं जेवण बनवतात ते. तर इथेही काही प्रिपरेशन करून ठेवलेले आहे आधीच. हॅलो, स्वागत आहे तुझ्या आमच्या सॅफ्रन व्हॅली रेस्टॉरंटमध्ये.
थँक्यू. तर नान बनवते ती. या तुम्ही पण जेवायला. हो, खूप छान टेस्ट असते, तर तुम्ही सुद्धा सगळे नक्की या. परतू जेवण आलंय. परतू आवडलं रे. मस्त टेस्ट आहे. हो हो थँक्यू. तर खूप छान जेवण दिसते आणि तुम्ही सगळे या जेवायला. आणि आता थोडीशी गर्दी वाटली आहे. मगाशी हां. थोडंसं शांत होतं. मोस्टली डाईन इन नाही आहे ना इथे. हां, पण त्याच्यामुळे जास्त पिकअप आहे आले असं. हां, टेकअवे आले जास्त आहे ते. त्याच्यामुळे लोक ऑर्डर देतात आणि आता ते पिक करायला आलेले. छान जेवण. टेस्ट खरंच खूप छान आहे. परतू आवडलं का? आवडली तुमच्या दोघांना? तर हे रेस्टॉरंट खूप जवळ आहे आमच्या घरापासून, एक 100 मीटरच्या डिस्टन्सवर. हो एकदम जवळ आहे. ऑस्ट्रेलियात स्वतःचा बिझनेस करणं हे एवढं सोपं नाही आहे, कारण इथे जी मॅनपॉवर असते तर ती कॉस्टली असते आणि इथे माणसं भेटत पण नाहीत. तरीही हे सगळेच मिळून हे रेस्टॉरंट अत्यंत उत्तमरित्या चालवतात आणि सॅफ्रॉन व्हॅलीचं नाव हे पर्थमध्ये खूप प्रसिद्धसुद्धा आहे. तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही पायलबरोबर आता थोड्या गप्पा मारतोय, कारण जास्त कस्टमर नव्हते आणि ती थोडीशी फ्री होती आता. नाहीतर मगाचपासून खूप लोक येत होते टेकअवेसाठी मोस्टली. चला आता निघूयात. ओके तर जेवण झालेलं आहे आणि खूप छान जेवण झालेलं आहे. हे दोघं बसलेत ना इथे. हो, आपण हे करूया. टेस्ट खरंच खूप छान आहे. तर तुम्ही जर पर्थमध्ये असाल किंवा इथे जर असाल तर नक्की सॅफ्रॉन व्हॅली किंवा पायलला कॉन्टॅक्ट करा. आणि खूप छान टेस्ट असते ती आणि ती ऑर्डरसुद्धा घेते, केटरिंगची ऑर्डरसुद्धा घेते. तर हा निलेश आहे आणि हा त्यांचा मुलगा आहे आणि तो क्रिकेट खूप छान खेळतो आणि त्याचं डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये पण सिलेक्शन झालेलं आहे. तर तो डिस्ट्रिक्ट लेवलच्या टीममध्ये खेळतो आणि आपलं स्कूल सांभाळून तो आपल्या आईबाबांना सुद्धा मदत करतो. क्रिकेट असं नसतं, पण तुम्ही जर प्रॅक्टिससाठी असेल ना तर कधी मग सांग, नाही का, काही प्रॉब्लेम नाही, तो आहे तो म्हणजे त्याला इंटरेस्ट पण आहे आणि हो का? तुमच्यासोबत खेळलं तर अजून कॉन्फिडन्स चालेल. त्याचा हो. डेव्हलप होईल. हो, ते जेव्हा खेळतात ना तर त्यांच्याबरोबर खेळ. तो डिस्ट्रिक्टला सिलेक्ट झाला, जेवढा मॅक्झिमम खेळ खेळेल ना तेवढं He wants to play matches ओके. more. Matches कारण खेळतात. मॅचेस तर असतात, मग खेळणार असशील ना तर तुला जेव्हा जमेल. छान आपल्या. चालेल, थँक्यू. थँक्यू, भेटू परत. नक्की नक्की. थँक्यू. थँक्यू. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि सौम्य राहा.